अनेक प्रश्न आपल्या या प्रभाग क्रमांक 1 मध्ये झालेले आहेत. जो नवीन येणारा चेहरा आहे, जो निवडून येणारा या ठिकाणी उमेदवार आहे, त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे तुमच्या? जो कोणी निवडून येईल तो विकास कामावरती निवडून आला पाहिजे. जनतेने सुद्धा लाचखोर झालं नाही पाहिजे. कारण लाचखोर जर झालं तर पुन्हा तुम्हाला त्यांच्याकडे काम सांगता येणार नाही. म्हणून आपण जे मत देतो हे मत आपलं खूप मोलाचं आहे. कारण विकास कामं झाली तरच आपल्या गावचा विकास होईल आणि विकास कामं नाही झाली तर आपलं गाव असंच राहील. तर काय अपेक्षा आहेत? जो कोणी इच्छुक असेल, जो कोणी माजी नगरसेवक असेल, आता ते जनता ठरवणार कोणाला निवडून द्यायचं कोणाला नाही. मात्र या प्रभागात मोठ्या प्रमाणात विकास कामांपासून लोकांना जे आहे वंचित ठेवण्यात आल्याचं दादांनी देखील सांगितलं. काही साने चौकातील देखील नागरिकांनी सांगितलेलं आहे. नेमकं तुमचं काय म्हणणं आहे? तर कसं या प्रभागात विकास कामच झालेली नाही. जवळजवळ 80% विकास कामं अशीच राहिली. विकास कामं जी आत्ता जी कामं चालू आहेत ती कामं फक्त ग्रामसभा घ्यायला लागली इथपर्यंत वेळ गावा आली, त्यामुळे ही कामं आता चालू आली. ती सुद्धा एकदम संत गतीने गेले 2 वर्ष झाले 2 रस्त्यांची 3 रस्त्यांची कामं चालू आहे. सोनवणे वस्ती रस्ता, आपला पाटील नगर रस्ता, एवढी बेकार परिस्थिती आहे. सारखं प्रत्येक वेळेला कॉन्ट्रॅक्टदाराशी अधिकाऱ्याशी भांडायला लागत आहे. उरका लवकर, पाऊस तोंडावर येते, मार्च नंतर पावसाळा आहे तरी सुद्धा यांनी असंच पडलेत. रस्त्यात एवढे खड्डे पडलेत. यांनी आयुक्तांनी एवढं लिहून दिलंय अधिकाऱ्यांनी की 100% खड्डे मुक्त झालेले आहेत. पण तुम्हाला सांगतो 40% सुद्धा खड्डे मुक्त झालेले नाही. हाही तशीच परिस्थिती आहे. कोर्टाने JR दिलाय त्यांना तरी सुद्धा अजून परिस्थिती तशीच आहे. तेव्हा हे जो कोण अधिकारी ही कामं करणारी आहे, त्यामुळं कामं करणाऱ्या माणसालाच फक्त जनतेने मतदान करावं एवढं सांगतो.